पाचवा फुल टॉस पडला आणि त्याचमुळे हा सामना गमवावा लागला. हरकत नाही, मला आठवतोय तो चित्रपट मिस्टर इंडिया, त्यामधलं ते गाणं जिंदगी की यही रीत है, हार के बाद जीते दोस्तों, हार के बाद जीते. फार चांगला सामना, प्रेक्षकांना हवा तसा सामना, फार दूरवरचा प्रवास करून सुरेश संघ आला, त्याबद्दल आमचा मॅनेजमेंट कडून आपलं मनापासून आभार. चांगले खेळला त्याबद्दल कौतुक. हरकत नाही, हा सामना गमवावा लागला. सो हार्ड लक अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम, चेंज द गेम. वडवली शुभम पाटील ना, त्याच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. मॅच नंतर ते आपण देणार आहोत. सो जाऊया मॅचच्या दिशेनं. आतापर्यंत धावा धावपळकावरती पाहायला मिळतात त्या 5 धावा, बिनबाद 5 अशी सुरुवात आपण पाहतोय ती गणेश कृपा दिवाकडनं. सुमित भुईर आणि साथीनं अनिकेत पाटील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चौकारण आगाज अनिकेतचा आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान हा चेंडू, यस इट इज अ वाईट. पंचांना लाईनचा विचार केला, रिटर्न क्रीजच्या बाहेर हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि पंचांकडनं वाईटची खून आपण पाहू शकाल. चांगली स्पर्धा आणि अगदी प्रेक्षकांनी डोक्यावर उचललं या स्पर्धेला. अनेक साऱ्या कमेंट्स सातत्यानं येत आहेत. अनेक सारे व्ह्युअर्स या स्पर्धेसोबत जोडले जातात. च्या घडीला भरपूर सारे प्रेक्षक ह्या स्पर्धेला प्रेम देत आहेत. एक यशस्वी स्पर्धा, अर्थातच MLA ट्रॉफी. चांगला चेंडू अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न, परंतु व्यवस्थित बॅटवरती मिडल झाला नाही. टॉट चेंडू, बॅटल चांगलं रंगेल. 2 विजेते संघ आहेत. खरं तर एक सामना लवकरच जिंकला होता, तो गणेश कृपा दिवा संघानं हेडुटणेला परास्त केलं होतं आणि नुकतीच जी लढत पाहिली आणि त्यानंतर हे 2 विजेते संघ आता आमने सामने पाहायला मिळत आहेत. या अगोदर 2 सामने जिंकून आजच्या दिवसामध्ये अंतिम टप्प्यात दाखल झाला आहे तो गावदेवी उंबारली संघ आणि इथनं जो जिंकेल तो त्यांच्याशी फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल. तर म्हणे ते फटका खेचला, चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल स्वतः गोलंदाज आणि चुकी होणार नाही. फर्स्ट विकेट डाऊन, परतावं लागेल अनिकेत पाटीलला. अल्पेश पाटील आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नामांकित 8 संघांचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला आहे आणि त्यापैकी अद्याप या स्पर्धेमध्ये जारी ज्यांचा प्रवास आपण पाहतोय, एक उंबारली संघ आणि विद्यमान 2 संघ जे सध्याच्या घडीला एकमेकांसमोर लढतात विजयासाठी. 2 ताकदवर संघ. नेहमीच या संघाचा बोलबाला टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहिला. अल्पेश पाटील नवीन फलंदाज, 1 डाऊनसाठी आता मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅचमध्ये चांगली खेळी केली होती, संयमी खेळी त्याची पाहिली आपण. पण हा चेंडू चांगला होता, अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉईंटला चेंडू अडवण्यात येईल, फक्त सिंगल. 4 षटकं आणि 4 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. मागच्या मॅचमध्ये तर आपण टार्गेटचा विचार केला तर पेनल्टी जरूर लागली होती टीम वडवलीला, त्यांच्यासाठी ती देखील महत्त्वपूर्ण होती आणि प्रतिस्पर्धी संघाला देखील पेनल्टी लागली होती 2 बॉलची. नियम अगदी स्ट्रिक्ट आहेत ह्या स्पर्धेचे. जो कोणी संघ त्या नियमांचं उल्लंघन करेल, वेळेत उपस्थित नसेल किंवा 12 प्रतिनिधी नसेल, त्याच्यासाठी ह्या गोष्टी सातत्यानं या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. नियमांची अंमलबजावणी आपल्याला अनेक स्पर्धेमध्ये निश्चितपणानं पाहायला मिळते आणि क्रिकेटशी निगडीत हे नियम आहेत आणि ते जपावे देखील लागतात. नेक्स्ट बॉल, इथे डान्सिंग डाऊन दी विकेट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. यष्टीरक्षक जज करतोय आणि अचूक जजमेंट. जेव्हा जेव्हा झेल अगदी हवेमध्ये असतो ना, तेव्हा तेव्हा वडवली संघाचे क्षेत्ररक्षक जर खाली असतील तर सुनिश्चित असतात त्यांचे चाहते, कारण की अगदी सेफ हँड 11चे 11 जे खेळाडू आहेत इनफिल्डमध्ये, त्यांचा दबदबा आपण नेहमीच पाहिला आहे आणि आज देखील त्या गोष्टी पाहायला मिळतात. एका षटकाचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला आणि एका षटकाखेरीस 2 गडीबाद धावा धावपळकावरती पाहायला मिळतात, त्या फक्त 7 धावा. मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 आणि शुभमचा वापर आपल्याला पाहायला मिळतो. रणनीतीमध्ये काहीसा फेरबदल आपण पाहतोय. एरवी आपण सातत्यानं कावाला पाहायचो पहिल्या षटकामध्ये, परंतु या मॅचमध्ये आतापर्यंत तरी कावाचा वापर करण्यात आला नाही आहे. कदाचित डेट ओव्हरमध्ये त्याच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न असावा. पहिलं षटक ऋतिक पाटीलचं राहिलं मागच्या मॅचमध्ये, दमदार कार्य. त्यानंतर आता शुभम पाटील
मागची मॅच जिंकून दिली खरं तर शुभमनं 2 बॉल 6चं समीकरण आलं होतं. प्रेक्षकांच्या अगदी काळजाचा ठाव घेणारी मॅच आपण पाहिली. अंततः प्रेक्षकांचे श्वास अगदी वाढले होते, छातीमध्ये दगदग चालू होती आणि बिंदू अगदी शून्य झाला होता. अशी मॅच मागची आपण पाहिली. चर्चा रंगली होती की सामना कोण जिंकेल, कारण की दोन दमदार संघ काटेकी टक्कर आपण पाहिली आणि अंततः विजय चेंज द गेम वडवलीनं मिळवला. पहिला चेंडू शुभमकडनं, चांगला चेंडू आहे, लॉप करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक होते खाली परंतु आता मिसफील्ड पाहायला मिळाली. फार कमी वेळेला ह्या गोष्टी पाहायला मिळतात, परंतु ते जजमेंट करत असताना चेंडू कलेक्ट करू शकले नाहीत. तोपर्यंत दोन्ही फलंदाज एंड चेंज करतात. एका धावेनं धावफलक देखील जाऊन विसावेल आता 8 वरती. 4 षटकांची मॅच आहे. किमान 50च्या आसपास धावा ह्या बनवाव्या लागतील. दिवा संघाचा गोलंदाजी अटॅक खूप चांगला आहे. मागच्या मॅचमध्ये गोलंदाजीच्या जोरावरती त्यांनी सामना जिंकला आहे. म्हणजे इथे देखील जर त्यांनी 40+ जर धावसंख्या बनवली तर ते देखील फाईट बॅक दुसऱ्या सत्रामध्ये करू शकतात. सूरजनं मागच्या मॅचमध्ये स्वतःला सिद्ध केलं होतं. अगदी कॅप्टनची भूमिका त्याची आपण पाहिली. 4 विकेट त्यानं काढल्या होत्या. 2 षटकं त्याची इकॉनॉमिकल आपण पाहिली. म्हणजे गोलंदाजीचा भरणा अगदी चांगला आहे, परंतु त्यासाठी बॅकअपला धावा उभ्या कराव्या लागतील. चांगला चेंडू पडल्यानंतर काहीसा चेंडू बाहेर वळाला. हे व्हेरिएशन सातत्यानं आता सध्याच्या घडीला ग्रामीण क्रिकेटचे गोलंदाज देखील करताना पाहायला मिळतात. ही गुणवत्ता आता ग्रामीण टेनिस बॉल विश्वामध्ये देखील आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. कारण की केवळ गतीनं गोलंदाज यशस्वी होऊ शकत नाही आहे, हे गोलंदाजांना देखील माहीत आहे. आणि त्या अनुषंगानं आता त्यांचे प्रयत्न, चेंडूला कट करण्याचे प्रयत्न सातत्यानं आपण पाहतोय. पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघाला. दरम्यान हा चेंडू देखील चांगला आहे. ऑन साईडला टर्न करत असताना अगदी रिंगणाच्या आतमध्ये एकही क्षेत्ररक्षक नाही आहे, दूरवरून येतील, उचलून फेकतील, तोपर्यंत संधी निर्माण झाली आणि डायरेक्टली हिट चेंडू. हा ॲक्युरेट थ्रो आला होता, अगदी फ्लायटेड आणि वेगानं थ्रो. जयेश पाटीलला आपण पाहिलं आणि त्याच्याकडनं ही महत्त्वपूर्ण सफलता मी म्हणेन, कारण की हे यश सांघिक नसून वैयक्तिक मी म्हणेन हे यश प्राप्त केलंय ते जयेश पाटीलनं. फलंदाज बाद, गडी आता 3रा बाद झालाय. कल्पना सातत्यानं अनेक स्पर्धेमध्ये जोपासली जाते. आज काही काळ वीज खंडित होत होती, तेव्हा तांत्रिक अडचणी जरूर आल्या. काही काळ जरूर समालोचन देखील प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं नाही. थोडीशी दिलगिरी आम्ही देखील व्यक्त करू, परंतु जसं जसा मॅच आणि आमचा डीजे ऑन होतो त्यानंतर प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम तो देखील सातत्यानं करतो. सो त्याचं देखील कौतुक जाऊया मॅचच्या दिशेनं. आतापर्यंत ह्या मॅचवरती पूर्णतः कंट्रोल मिळवला आहे तो चेंज द गेम वडवली ना, कारण की प्रतिस्पर्धी टीमच्या महत्त्वाच्या 3 विकेट त्याने टिपल्यात आणि आतापर्यंत धावफलकावरती फक्त 9 पाहायला मिळतात आणि चेंडू देखील 9 समाप्त झालेत पहिल्या सत्रातील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता विकी दाखल झालाय. त्याच्यासमोर आव्हान असेल शुभम पाटीलचं. मागचा थ्रो लाजवाब होता जयेश पाटीलचा. राईट मोर द विकेटनं शुभम जागा बनवली होती. आपल्या फेवरेट झोनमध्ये खेळायचं होतं. धाव कंप्लीट होईल का? दिवसा ढवल्या चोरी एका धावेची. एक धाव महत्त्वाची आहे. अंतिम टप्प्यामध्ये जेव्हा सामना येतो ना, तेव्हा त्या धावेची किंमत लक्षात येते. त्यासाठी एक धावेसाठी मेहनत कसरत ही करावी लागते. इथे देखील तसंच घडलं. 2 फलंदाज अगदी दोघांनी इरादा केला की धाव कंप्लीट होऊ शकते आणि ती रिस्क दोघांनी उचलली आणि एक चिकीत सिंगल कंप्लीट केली. 10 धावा स्कोर कार्डवर. षटक दुसरं प्रगतीपथावर आहे. ही मॅच 4 षटकांची आहे, कारण की द्वितीय फेरीतील मॅच आपण पाहतो. पहिली फेरी समाप्त झाली आणि या अगोदर द्वितीय फेरीतील एक मॅच देखील कंप्लीट झाली आहे. म्हणजे इथनं जो जिंकेल तो 3ऱ्या फेरीमध्ये लढेल. अर्थातच गादवी उंबारली समोर 2 ताकदवर संघ. कसोशीनं प्रयत्न दोघांचे देखील आपण पाहू शकाल, परंतु आतापर्यंत ड्रायव्हिंग सीटला चेंज द गेम वडवली आपल्याला पाहायला मिळतं. 10 धावा स्कोर कार्डवरती. नेक्स्ट बॉल. इथे चपराक लावायची होती. चेंडू आलाय तो शॉट थर्डमॅनच्या हातामध्ये. एजंट टेकन कॉडबियांच्या माध्यमातून परतावं लागेल ते फलंदाज अल्पेशला देखील.
सूरज चौथे मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतोय. आतापर्यंत आघाडीचे चारही फलंदाज बाद झालेत. 5व्या आणि 6व्या क्रमांकाची जोडी, दी मिडल ऑर्डर जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. डावाला सावरावं लागेल. इथे धावा बनतायत. आपण सकाळपासून पाहिलं सातत्यानं फलंदाजांचं वर्चस्व ह्या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळालंय. ते पाहता 4 षटकामध्ये किमान 40+ गरजेच्या आहेत. प्रतिस्पर्धी संघ देखील तितकाच बलाढ्य आहे. त्यांच्यासमोर आव्हान जर आपण राखलं तर मॅचमध्ये फाईट करू शकता. गोलंदाजांसाठी पाठबळ निर्माण करावंच लागेल. चांगला चेंडू, डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क नाही, लाईन मिस केली आहे. डॉट बॉलनं ह्या षटकाची झाली सांगता. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 10 वरती 4 गडी आतापर्यंत बाद झालेत बॅटिंग करत असताना. गणेश कृपा दिवा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट वर्गीय विष्णुशेठ स्मृती चेंज द गेम वडवली संघ आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 आणि आता कमलेश पाटीलचा वापर करण्यात येईल. रणनीतीमध्ये काहीसा बदल. नेहमीच आपण फ्रंटलाईन गोलंदाज, स्ट्राईक गोलंदाज म्हणून कमलेशला पाहिलंय, परंतु ह्या मॅचमध्ये काहीसं परिवर्तन रणनीतीमध्ये. कदाचित डाव्या हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला होता जेव्हा या डावाची सुरुवात झाली सुमित भोईर आणि त्याच्या अगेन्स्ट डाव्या हाताचा गोलंदाज गोलंदाजी करणं कठीण आहे. त्या अनुषंगानं कदाचित हा फेरबदल आपल्याला पाहायला मिळाला आणि आता कमलेशचा वापर 3ऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त धावा 10 आपण पाहू शकाल स्क्रीन कार्डवरती. श्वान पथक सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात आपल्या क्रीडांगणामध्ये. अतिशय चांगलं हे क्रीडांगण आहे. ज्याप्रमाणे आपण ह्या क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती पाहता ग्रास देखील पाहायला मिळतो आणि सर्वत्र आउटफील्ड देखील फास्ट आहे. एकंदरीत क्रिकेटसाठी पोषक असं हे वातावरण आणि हे मैदान. दरम्यान सन्माननीय राजाराम शेठ चिकणकर यांचं शुभ आगमन, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत MLA ट्रॉफी 2025 या पहिल्या पर्वामध्ये. पहिलंच पर्व परंतु दमदार पर्व अभिमन्यूजी चिकणकर यांच्या माध्यमातून. इथे देखील फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. डीप कव्हरला चेंडू वेगानं सीमारेषा पार. फलंदाज सूरजच्या बॅटमधनं हा देखणा चौकार. समोर द विकेटनं नेक्स्ट बॉल. जागा बनवली होती परंतु फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. अपील जरूर केली जाते परंतु अपील खारीज केली आहे. पंतांकडनं इशारा येत नाही आणि पंतांचा इशारा लेग बाईज. बॉडीवरून हा चेंडू उसळला होता असं पंत दर्शवतायत आणि आता संघाच्या अकाउंटमध्ये ही 1 धाव ऍड होताना आपण पाहू शकाल. अपील जरूर झाली होती परंतु पंतांचं अचूक लक्ष आपण सातत्यानं पाहतोय. ऑफिशियल पंच प्रत्येक स्पर्धेमध्ये आता आपल्याला ऑफिशियल पंच सातत्यानं पाहायला मिळत आहेत. आता स्ट्राईक एंडवरती सूरज आपण पाहू शकाल. चांगला खेळ. वाऱ्याचा वेग सातत्यानं पाहायला मिळतोय. खास करून आता मात्र उजव्या हाताच्या फलंदाजासाठी अनुकूल हा वाऱ्याचा वेग आहे. इथनं जर हवेमध्ये फटका खेचण्यात तो यशस्वी झाला तर चेंडू सीमापार जाऊ शकतो. प्रयत्न चालू होता लोपटेट हिट करण्याचा परंतु आडव्या बॅटनं केवळ ताकद झोकून चालणार नाही. चेंडूची लेंथ लाईन ह्याचा विचार करावा लागेल आणि तदनंतर फटका आपल्याला खेळणं गरजेचं आहे. 15 धावा फक्त स्कोअर कार्डवरती. षटक 3रं मार्गस्थ आहे. 4 षटकांची मॅच आणि आतापर्यंत गोलंदाजांचं वर्चस्व कायम या मॅचमध्ये आपण पाहतोय. आतापर्यंत 175 चौकार आणि 156 षटकार या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेत. इथे लॉब केलाय. चेंडू हवेमध्ये भरपूर उंच गेलाय. झेल कंप्लीट होईल का? प्रयत्न झाले होते परंतु आवाक्याच्या बाहेर हा झेल होता. झेल ड्रॉप झाला. ड्रॉप म्हणता येणार नाही. अगदी पुढ्यात त्यांच्या चेंडू लँड होतोय. त्यानंतर अवधी प्राप्त झालाय 2 धावा. तिथे दोन्ही फलंदाज एकवटत आहेत. प्रयत्न आता सूरज देखील करत असताना त्याला देखील माहिती आहे आता मोठे फटके आपल्या संघाला गरजेचे आहेत. जर एक चांगली टोटल आपल्याला उभारायची असेल स्कोअर कार्डवरती तर आता चौकार षटकार हे टोकावेच लागतील. आतापर्यंत 4 चेंडू ह्या षटकातील समाप्त झालेत. फक्त 17 धावा स्कोअर कार्डवर. नेक्स्ट बॉल. प्रहार करायचा होता बॅटन पॅड मधनं. हा चेंडू देखील अगदी अँगल क्रिएट करत असताना निघून जातो. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल
सुरेख गोलंदाजी ॲक्शन, ज्याप्रमाणे तो धावतोय अगदी रिदमिक त्याची दौड, त्यानंतर चेंडू रिलीज आणि त्यानंतर फॉलो थ्रू, या सर्व काही गोष्टी ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक व्यावसायिक संघ आणि व्यावसायिक हा खेळाडू देखील आहे. सातत्यानं अनेक ठिकाणी जाऊन आपल्या नावाची वेगळी छाप कमलेशनं सोडली आहे. चांगला चेंडू, कावा ह्या नावानं त्याची खरं तर ओळख आहे. एक गुणवान क्रिकेटर आहे. बरीचशी पारितोषिकं त्याच्या नावावरती देखील मालिकावीरची आपल्याला पाहायला मिळतात. एक कार देखील त्याच्या नावावरती आणि 6 बाईक त्याच्या नावावरती. ती सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये इतकी प्रसिद्धी आणि इतका पैसा वाढला आहे की आता प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला बाईक पाहायला मिळते. सर्रास गावामध्ये 10-15 बाईक प्रत्येकाकडे जवळजवळ आहेत एका संघाकडे. चला जास्त वेळ घेऊ नका, पंच देखील त्या ठिकाणून ऑन करतात. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा धावपळकावरती 17 धावा. कारण की जो वडवली संघ खेळतो त्यांच्या संघाचा देखील विचार केला तर त्यांच्या 3 खेळाडूंकडे देखील भरपूर बाईक पाहायला मिळतात. ऋतिक ज्यानं खूप कमी कालावधीमध्ये भरपूर यश प्राप्त केलं आणि नुकत्याच त्यानं देखील बाईक जिंकल्या. एकंदरीत सध्याच्या घडीला हा संघ फॉर्मात आहे. आताच्या आता 4 क्रमांक त्यांनी पटकावले, ज्यामध्ये ह्या हंगामाचा विचार केला तर क्रमांक बरेच पटकावलेत, परंतु सद्यस्थितीला आपण पाळी इथे चॅम्पियन होताना पाहिलं, त्यानंतर कुंभारडे इथे देखील दमदार खेळ, नाईट स्पर्धेमध्ये तेंबोडा इथे देखील चांगला खेळ राहिला, वसार इथे देखील चॅम्पियन पद या संघानं पटकावलं होतं. म्हणजे इन्फॉर्म संघ आहे. नेहमीच क्रिकेट विश्वामध्ये चर्चा ह्या संघाची केली जाते. जसं नाव आहे चेंज द गेम वडवले, त्याप्रमाणे अगदी सामना कधीही टर्न करण्याची ताकद या संघाची आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतो. परंतु त्यांच्या अगेन्स्ट तितका दमदार संघ आहे. संघाला मात्र फाईट करावी लागेल. विकी जो जागा बनवतोय, बॉलर्स बॅक ड्राईव्ह ती फॉल थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न झाला, परंतु बीट करून चेंडू मागे निघून गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव घेत असताना फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये सूरज झाला बाद. धक्का लागतोय तो बॅटिंग करणाऱ्या गणेश कृपा दिवाला 5वा. भगत मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला फॉर्म हा थोडासा चर्चेचा विषय आहे. गणेश कृपा दिवा, अन्यथा हा संघ देखील दमदार संघ आहे. नेहमीच या संघाचा देखील बोलबाला आपण सातत्यानं पाहिलाय. लीगला देखील त्यांचे जेव्हा संघ आपण पाहतो ना, 3-4 संघ अगदी दमदार पाहायला मिळतात आणि इथे देखील तडाखा पाहायला मिळतो. म्हणजे टॉप ऑर्डर ढासळली तरी देखील बॅटिंगमध्ये डेप्थ आहे हे दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये विकीच्या बॅटमधनं हा षटकार आलाय आणि या षटकारच्या मदतीनं धावा वेगानं पुढे सरकत आहेत आणि आता धावफलकावरती 24 धावा पाहायला मिळतील. जयेश पाटीलला आपण पाहतो, एक चांगला थ्रो आपण त्याचा पाहिला होता, परंतु गोलंदाजीमध्ये कारनामा कसा करेल याकडे लक्ष जरूर आहे. पहिल्या बॉलवरती सांघिक यश आणि त्यानंतर आता त्याच्या अगेन्स्ट षटकार आलाय, तो अगदी सरळ व्ही सेपमध्ये. इथे देखील प्रयत्न झाला होता आणि एज लागली आणि यष्टीरक्षकाच्या हातात बॉल विसावतोय. कॉटबॅनच्या माध्यमातून विकीला देखील परतावं लागेल. षटकारानंतर प्रत्युत्तर जयेश पाटीलचं डीजे. अगोदर चर्चेचा विषय होता राहत इंदोरी आणि त्यांची ही शायरी बुलाती है मगर जाने का नहीं, आणि आता देखील तेच गीत त्याची आठवण करून दिली डीजे मास्टरनं. नवीन फलंदाज दिवेश आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पूर्वार्ध मॅचचा आपण पाहतोय. जयेश पाटील चांगला चेंडू, ती गोलंदाच्या डोक्यावरून एका टप्प्यानं हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना दुसऱ्या धावेचा इथे देखील प्रयत्न, परंतु आता प्रयत्न सफल झालाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खूप कमी कालामध्ये मात्र ह्या 2 धावा कंप्लीट केल्या आहेत.
कारण की खूप वेगानं लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक देखील चेंडूवरती आला, परंतु तेवढ्याशा अवधीमध्ये ही चपलाई दाखवली आणि ह्या 2 धावा एकवटल्या गेल्या आहेत. कौतुक करावं लागेल नॉन स्ट्राईक यांच्या दीपकचं, कारण की डेंजर झोनला त्यांना धावायचं होतं. धावत असताना या 2 धावा त्यांनी कंप्लीट केल्यात. 26 धावा स्कोर कार्डवरती. पूर्वार्धामधील फक्त 2 चेंडू आता शेष आहेत. समोर फलंदाज दिवेशला आपण पाहतोय. इथे फटका तर चांगला आहे, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतोय, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर फक्त बनेल दर्शक. चेंडू सीमारेषा पार, उत्तुंगाचा दमदार षटकार. दिवा संघ गोलंदाजी त्यांची देखील चांगली आहे आणि 8व्या क्रमांकाचा फलंदाज दिवेश मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि तो देखील दमखम दाखवतोय. म्हणजे बॅटिंगमध्ये खोली होती, परंतु आज नावाला साजेसा खेळ टीम गणेश कृपा दिवाचा राहिला नाहीये, त्यामुळेच ही धावसंख्या आपल्याला स्कोर कार्डवरती कमी पाहायला मिळते. शेवटचा बॉल टार्गेट सेट बॉल असेल. इथे देखील फटका सजवण्याचा प्रयत्न, मिसफील्ड झाली. गलीला क्षेत्ररक्षक होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तर चालवलाय, कंप्लीट होईल का? दुसरी धाव घेत असताना फलंदाज झाला बाद. 1 धाव संघाच्या खात्यामध्ये होईल ऍड. स्कोर मोजवान 33. 33 धावा पहिलं सत्र या ठिकाणी पूर्ण झालंय आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती वडवली टीमला येणारे 24 बॉलमध्ये 34 धाव संख्येची. वांगी झाली मेली माकरा. दिवा संघानं बॅटिंग करत असताना 33 बनवल्या, 34चं लक्ष आहे. 24 बॉलमध्ये 34चं लक्ष ऑन पेपर जरी लक्ष छोटं वाटत असलं तरी देखील क्रिकेट आहे. नेहमीच लो स्कोरिंग सामना हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतो. मागचा सामना देखील असाच राहिला होता हे दुटणे आणि दिवा यांच्यामध्ये. या मॅचमध्ये देखील तशी लढाई होईल ही अपेक्षा आपण वर्तवू आणि खेळाच्या दुसऱ्या सत्राच्या दिशेनं वळणार आहोत, जिथे मायक्रोफोनवरती आपण इन्व्हाइट करूया कल्याण डोंबिवलीचा एक दमदार आणि गोड आवाज आमचे परम मित्र करण खाळन यांना.
तुम्ही क्या कहू या चला जाऊ. दिसे पाटील कधी काय वाजवतील असा नेम नाही. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करेन आमदार चषक 2025च्या पहिल्या पर्वाच्या तिसऱ्या दिवसामध्ये. कधी लता दिदी येतात, कधी अलका याज्ञिक, उदित नारायण, आता आपण किशोरजींना ऐकलं. सो मॅचला होती सुरुवात. गणेश कृपा दिवा आणि त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय विष्णू शेठ पाटील. स्मृती 11 चेस गेम वडवली बी. टार्गेट आहे या मॅच मध्ये 34 धावांचं. पहिल्या षटकामध्ये फ्रंटलाईन बॉलर सूरज चौथे. ओहो, अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता विशाल पाटीलचा. जिथे वाऱ्याचा वेग आहे त्याच बाजूने मात्र पहिला डॉट आला. सूरज चौथे याच वडवली बी संघासोबत सराव करून घडलेला खेळाडू आहे, जो आज आपल्या गावच्या दिवा संघासाठी खेळतोय. त्यालाही या सर्व गोष्टी जरूर माहीत असतील. लॉंग ऑनला लॉफ्ट केला आणि बॉल सीमा रेषेच्या जवळपास कॅच करण्यात आलेल्या या सर्वाचा संघाचा या सर्वात चपळ क्षेत्ररक्षक अनिकेत पाटीलने टिपलेल्या झेलने विशाल पाटीलचा डाव संपला. 0 विशाल पाटील सलगच्या दुसऱ्या सामन्यामध्ये बाद. शून्यावरती विशाल पाटीलची विकेट पडली. मागच्या मॅच मध्ये देखील हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं. थोडासा फॉर्मशी झगडतोय, मात्र कधीही फॉर्म मध्ये येऊन गोलंदाजांची स्वप्न उद्ध्वस्त करणारा फलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये कल्पेशने चांगला खेळ केला, त्याला प्रमोट करण्यात आलेलं. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आला. ओहो, लॉफ्ट केलाय. पुन्हा झेलची संधी. अनिकेत डीप मिड विकेट पोहोचला एकाच हाताने. प्रयत्न तर फार चांगला होता, मात्र कॅच ड्रॉप झाली आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. चौथ्याच्या विरुद्ध पहिला चौकार. काय प्रयत्न होता. हा फटका आपण पाहतोय. लॉफ्ट केलं कल्पेशने आणि त्यानंतर अनिकेत वाईडिश लॉंग ऑन पासून मिड विकेट 25-30 यार्डच्या वेगाने धावला. हातामध्ये बॉल पडला एका हातामध्ये आणि जरूर हा बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. 4 धावसंख्येकरिता चौकार. खाता उघडत आहे बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय विष्णू शेठ पाटील. स्मृती 11 बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव जे आज काळाच्या पडद्याआड गेलं. सर्जा डिस्को या दोन्ही बैलांचे मालक, मुंबईचे बिंजोडचे किंग विष्णू शेठ पाटील यांच्या नावाने हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चेंज द गेम वडवली बी. नाव आहे 4. टॉप एस आहे. कॉल आहे शॉर्ट कव्हरचा फिल्डरचा. टिपलाय झेल आणि फलंदाज आणखी एक फेल. 4ला दुसरा झटका वडवली बीला. दुसरा झटका आणि आता मैदानाच्या आतमध्ये आलेला कमलेश पाटील. 34 धावांचं लक्ष असताना 4ला 2 विकेट काढलेत सूरज चौथेने. इंटरेस्टिंग मॅच असेल. सुरुवातीला विकेट येत राहिले रेग्युलरली इंटरवल मध्ये, तर या मॅच मध्ये गणेश कृपा दिवा 34 धावांना मोठं बनवणार आहेत. ऑन साइडला चाललाय अनिकेत डीप मिड विकेटला. ती कॅच ड्रॉप झाली. आता विचार करतोय, कारण एक महत्वपूर्ण क्षेत्ररक्षक आहे संघाचा आणि नेहमी क्षेत्ररक्षणामधून चमकदार कामगिरी करत आलेला अनिकेत. लॉंग ऑफला फिल्डर आहे. त्याचबरोबरीने ऑन साइडला काऊ कॉर्नर.
कमलेश तयार होतोय स्ट्रायकिंग एंडला. सूरज चौथे बॉलिंग मार्क वरती. शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑन आत. कव्हर्स मध्ये खेळला, गॅप मध्ये बॉल सुमितने स्टॉप केलाय. त्यानंतर आता उचलून थ्रो करेल. एकच धाव. गुड फिल्डिंग. एका धावेचा सहाय्यानं धावसंख्या आपण पाहतोय 5 या आकड्यावरती. या षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. मॅन इन फॉर्म ऋतिक पाटील. फार कमी वयामध्ये, फार कमी वेळेमध्ये मॅच्युअर बॅट्समन बनलेला हा फलंदाज सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय. सिच्युएशनला अनुसरून फलंदाजी करणं या त्याच्या गेम मधलं त्याचं वैशिष्ट्य राहिलंय. 5 for 2 षटकातील शेवटचा बॉल. फुल लेंथ आहे. बॉलर्स बॅक मिड ऑफला फिल्डर डॉट बॉल. चौथेचं षटक जबरदस्त राहिलं. 5च धावा आल्या, 2 विकेट. सो आता 18 बॉल आणि या मॅच मध्ये बनवायच्यात 29. स्वर्गीय विष्णू शेठ पाटील स्मृती 11 चेंज द गेम वडवली बीला. पाच धावा आहेत, 2 विकेट पडलेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. 18 बॉल मध्ये अजून 29 धावांची गरज आहे मॅच मध्ये. बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय विष्णू शेठ पाटील स्मृती 11 चेंज द गेम वडोली बी संघाला. बॉलिंग साठी आलेला आहे गोलंदाज ओम भगत. अपकमिंग यंग टॅलेंट दिवाचं. लेफ्टी साठी बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. ऑन साइडला 3 आहेत कमलेश साठी. बॉल तयार ओम. ओहो, फटका फसला होता पण डीप मध्ये फिल्डर. सेकंडचा कॉल आहे डीप मधून. अनिकेत थ्रो चांगला आहे, डायरेक्ट हिट मिस. धावा मिळतात 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट. फिल्डिंग चांगली, फटका फसला होता. बॉल चांगला पण धावा तितक्याच वेगाने आणि चांगल्या पद्धतीने इथे धावून पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज. या गोष्टी शिकण्यासारख्या चेंज गेम मिळवली बी संघाच्या फलंदाजांकडून. पहिली धाव कधी वेगाने धावा. जरी दुसरी धाव मिळणार नसली, तिसरी धाव मिळणार नसली तरी त्या अगोदरची धाव तुम्हाला वेगानेच पूर्ण करायचे, तरच तुम्हाला पुढच्या धावेसाठी चान्स मिळेल. 7 for 2. तुम्ही कधी गोरसे बीच्या फलंदाजांना पहा. या गोष्टी ग्रामीण, जरी हे ग्रामीणचे खेळाडू असले तरी व्यावसायिक संघ आहेत, त्यामुळे दररोज डे नाईट फॉर्मॅटमध्ये खेळत आलेले आहेत. या सर्व संघांना पुरस्कर्ते असतात, त्यामुळे रोजगार जो आपण म्हणतो पैसा देखील तितक्याच प्रमाणात मिळतो, पण त्यासाठी अगोदर तुम्हाला सिद्ध करावं लागते. दुनिया तुम्हाला प्रसिद्ध करते. पूल केलाय, डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आणि यावेळेला बॉल सीमारेषेच्या बाहेर. वाऱ्याच्या लाटांवरती स्वारून आलेला षटकार. पर्यंत दांबा डीजे मास्टर षटकाराला. पुन्हा एकदा पूलचा पॅक फटका कमलेशचा कावाचा. बॉलर्स बॅक आहे, लॉंग ऑन द फिल्डर आहेत. पहिली धाव वेगाने इथे पूर्ण करण्यात आले. सेकंडचा कॉल. जर आता बॉल निसटला असता तर त्यांनी प्रयत्न केला असता, पण बॉल चांगल्या पद्धतीने फर्स्ट स्टेडियम मध्ये फिल्डरने कव्हर केलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 14 धावा, 14 रन्स. विकेट पडलेले असताना 2. रिक्वायर्ड रन रेट 8 आहे. 34 धावा चेस करत असताना सध्याचा धावफलक 14. चेंज द गेम वडवली 20. बॉल बाकी आहेत 15 आणि 15 बॉल मध्ये 20 धावांची गरज. मॅच बनवू शकते. विकेट आल्या तर मॅच बनेल. तो सामना ज्या पद्धतीने जयदुर्गा सुरईने बनवला होता
एज होती फाईन लेगने मिस्टेक केली आहे, विकेट कीपरने मिस्टेक केली आहे. लॉंग स्टॉपला बॉल आउटफील्ड फास्ट आहे, सीमारेषा पार, चौकार. विकू म्हात्रे साहेब यांच्याकडून फलंदाजाला 2 षटकारांसाठी 500 रुपयांचे कॅश प्राइज असेल. इनसाइड आउट, गॅप मध्ये बॉल आहे, 2 फिल्डर, कोन मध्ये बॉल, डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या बाहेर, हा चौकार. एक षटकार 2 चौकार, हे षटक प्रोडक्टिव्ह राहिले. 22 धावा, एक बॉल बाकी ओमच्या षटकातील. ऑफ स्टंपचा बाहेर आहे, थ्रू दी लाईन खेळलाय आणि ऋतिकने आता स्वतःकडे स्ट्राईक ठेवलेली आहे. सो 2 षटकांचा खेळ संपला. 23 धावा आहेत, 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. स्वर्गीय विष्णू शेठ पाटील, स्मृती 11 चेंज द गेम वडवली बीला. ला 2, 34चं टार्गेट आहे. 12 बॉल मध्ये 11 पाहिजेत. फार सुंदर क्रीडांगण आहे ग्रामस्थ मंडळ द्वारलीचं आणि फार मेहनत आहे. बाजूला असलेल्या तलावामधून ते पाणी काढून इथे एक गवत उगवलंय त्यांनी, संपूर्ण हिरवळ रोलिंग केले. त्यानंतर जय गौलोबा क्रिकेट संघ द्वारली, ज्यामध्ये आपण हृदयनाथ रसाळ, मनोज रसाल, करण मडवी, धनाजी टोकरे, ही संपूर्ण टीम आहे. ऑन साइडला हुक केलाय आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आलाय हा षटकार. पाच धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. 23 वरून धाव फलकावरती धावा 29. शॉट ऑफ लेंथ आणि इथे मॅच फिनिश. लागोपाठ 2 षटकार ऋतिक पाटीलचा बॅट मधून. अभिनंदन स्वर्गीय विष्णू शेठ पाटील, स्मृती 11 चेंज मडवली बी, कर्णधार या लवकर आणि स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली. कॅप्टनला यायचंय टॉस साठी. आजच्या दिवसातील शेवटचा सामना 8 विकेट्सने हा सामना जिंकला वडवली बीने. अभिनंदन.